हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन चॅनलवरती. आणि सध्या एक रंगभूमीवर नाटक आहे, त्याचं नाव आहे पुनश्च हनीमून. आणि त्या निमित्ताने अमित सर आपल्या सोबत आहेत. तर अमित सर काय सांगशाल की कुठून सुरुवात झाली आहे नाटकाला? नमस्कार, मी अमित फाळके. मराठी मनोरंजन विश्वाच्या सगळ्या व्ह्युअर्सना माझ्याकडून खूप सारा नमस्कार. पुनश्च हनीमून या नाटकाला 10 ते 12 वर्षापूर्वी सुरुवात झाली होती, जेव्हा एका वेगळ्या स्वरूपाचं प्रायोगिक स्वरूपात संदेशनी नाटक लिहिलं होतं. त्या नाटकात सुद्धा मी काम केलं होतं. त्यानंतर लेखक म्हणून त्याची प्रोसेस थांबली नाही. त्या काळामध्ये आम्ही केलेल्या प्रयोगामध्ये काही त्रुटी जाणवल्या किंवा त्याला असं वाटत होतं अजून नाटक माझं पूर्णपणे लिहून झालं नाही. मग आम्ही मध्ये बरीच वर्षाची गॅप गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नाटक लिहिलं. ते नाटक आणि हे नाटकामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे माझ्यासाठी मी 2 वेगवेगळी नाटकं केली असंच म्हणतो. गेल्या काही वर्षामध्ये मी खूप काम ॲक्टिव्हली करत नाही. त्यामुळे जे आवडतात भूमिका किंवा ज्या वेळेला असं वाटतं की नाही हे करायला पाहिजे, त्यावेळेलाच मी सध्या काम करतो. तेवढी मुभा माझ्याकडे सध्या आहे. तर त्यामुळे जेव्हा पुन्हा एकदा आम्ही नाटक वाचलं तर त्यातला सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट हा होता की स्थळाकाळाचा खेळ, पास्ट आणि प्रेझेंटचा खेळ आणि त्यामध्ये येणारी 4 वेगवेगळी पात्र साकारायला मिळणं. अशा पद्धतीने खूप कमी वेळेला नटाला अशा वेगवेगळ्या भूमिका करायची संधी मिळते. सो त्यामुळे मला ही काम करताना फार मजा येते. आणि त्या सगळ्याच्या शेवटी नाटक तुम्हाला जे सांगतंय, नाटक हे माध्यम असं आहे की त्याच्याकडे मराठी प्रेक्षक फक्त मनोरंजन, फक्त टाइमपास अशा दृष्टीने नाटकाकडे पाहत नाहीत. ज्या पद्धतीचा नाटकांचा इतिहास आपल्याला आहे 150 वर्षापेक्षा जास्त. यावर्षी आता नाट्य संमेलनाचं 100वे वर्ष आपण साजरं करणार आहोत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी प्रेक्षकांसाठी सर्व प्रकारची नाटकं तो बघणारा प्रेक्षक आहे. तर त्यांच्यासमोर पुन्हा एकदा काम करताना, आणि आता लवकरच पुनश्च हनीमूनची 100वी जवळ येत चाललेली आहे. सो नो रिग्रेट, मजा येते. मग या नाटकामध्ये तुझी भूमिका नेमकी कशी आहे? सो पुनश्च हनीमून हा एका पती-पत्नीच्या सहजीवनाला 10 वर्ष पूर्ण झालीत म्हणून पुन्हा एकदा माथेरानमधल्या त्याच हॉटेलमध्ये येऊन हनीमून साजरा करण्याचा जो त्यांचा मनोदय आहे, तर तो हनीमून कशा पद्धतीने साजरा होतो ह्याचाच सगळा तो नाटकातला प्रवास आहे. तर त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या भूमिका मी करतो. तर कुठली भूमिका करतोय करण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा, जितक्या मंडळींनी अजून नाटक बघितलेलं नाही त्यांनी तुमच्या माध्यमातून ते नाटकाबद्दलची माहिती घ्यावी आणि नाटक बघायला यावं, म्हणजे कळेल. आणि तो म्हटल्याप्रमाणे की बेसिकपासून तुम्ही आज इतक्या प्रयोगापर्यंत आहात. पण मग या प्रयोगाचा इम्पॅक्ट तुमच्या फॅमिली रिलेशनवर झाला का? कितपत तुम्ही याच्याकडून तुम्हाला म्हणजे गोष्टी कळाल्या किंवा काही इम्प्रूव्ह केल्या तुम्ही तुमच्या याच्या गोष्टीतून तुमच्या रिअल लाईफमध्ये? आता मी मुळात त्यातला माणूस नाही की मी ह्यातनं हे शिकलो त्याचा एक काहीतरी आपण रोज रात्री जमा खर्च लावत जाऊ. मी मुळातच पहिल्यापासून आय थिंक माझं आय एम लाईक अ स्पॉन्ज. त्याचं म्हणजे सतत काहीतरी रोज वाचत असतो, आपण बघत असतो, करत असतो, लिहित असतो, ऐकत असतो. त्यातनं रोजचं शिकणं आहे ना. मुळात आपण, मला तर असं वाटतं की माणूस सगळ्यात अज्ञानी माणूस आहे ना, त्यामुळे आपल्याला तर रोज शिकलं पाहिजे. बरोबर. नाही, पाहतो की तुमच्या एवढी मोठी ऑलरेडी दुसऱ्या चॅनलची जबाबदारी आहे, एवढं मोठं ते तिकडे काम पाहताय तुम्ही, प्लस प्रयोग पण करताय. तर ही धावपळ कशी मॅनेज होते? नाही, धावपळ होतच नाही. ओके. धावपळ कधी होते? जेव्हा तुम्हाला 2 कामं आवडत नाहीत आणि त्या 2 कामांच्या मध्ये तुम्हाला जायला लागतं. मला दोन्ही कामं आवडतात, त्यामुळे धावपळ अजिबात होत नाही. एक तर शनिवार रविवार मला सुट्टी असते. कधी शनिवार रविवारी शूटिंग असेल तर मी प्रयोग करत नाही, माझी रिप्लेसमेंट आहे. मंगेश आमचा मित्र आहे, मंगेश माझा रोल पण करतो. कौशल जोबनपुत्र म्हणून आमचा अजून एक मित्र आहे, तो मंगेशचा रोल करतो त्यावेळेला. सो कोणाची गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने सोय पण करून ठेवली. त्यामुळे धावपळ अजिबात होत नाही. मला नाटक, आणि मुळात मला नाटक करायला आवडतं. लहानपणापासून मी ते करत आलोय. प्रोफेशनल नाटक आय थिंक मी किती 11 का 12 वर्षाचा असेल तेव्हा मी प्रोफेशनल नाटकाचे त्या काळामध्ये 450-500 प्रयोग केले असतील. त्यामुळे मला त्याची सवय आहे, मला आवडतं.
आणि स्टेजवरती गेल्यानंतर आय थिंक त्याच्यासारखा अवकाश नाही. म्हणजे मला स्पेस बीसवरती जाण्यात काही इंटरेस्ट नाही. मी स्टेजवरती काम केलं तरी सुद्धा मी भयानक अत्यंत सुपर स्पेसमध्ये असतो. आणि आपण पाहतो की नाटक जे आहे ते रिलेशनशिपला रिव्हिजिट कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्या रिव्हिजिट तुमचं रिबॉन्डिंग कसं वाढवलं पाहिजे. पण आपण पाहतो की आज जो हा 23च्या माध्यमातून जसं चाललो आहे आपण की लोकांचं संवाद कमी होत चालला आहे. सोशल मीडिया असेल किंवा कामाचा व्याप त्यांनी जास्त वाढवून घेतला असेल म्हणा, त्यामुळे काय आलं की संवाद त्याच्यामधला कमी होत गेलेला आहे. पण याच्या माध्यमातून आपण संवाद कसा ठेवला पाहिजे किंवा रिव्हिजिट कसं केलं पाहिजे हे नाटक सांगते. तर त्या पद्धतीने कसं वाटतं? हे मुळात काय, आपण कोणाला काही शिकवत नसतो. आपण आपलं मत मांडतो. संदेशनी त्याचं मत मांडलंय की माझा रिलेशनशिपकडे बद्दल किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन हा आहे की कधी आपण तुझी गोष्ट ऐकू, कधी तू माझी गोष्ट ऐक, कधी मी तुझी गोष्ट ऐक. हा त्यांनी केलेला विचार. तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने रोजचं जगणं जगतोय. त्याच्यात अजून आपण कुठे शिकवायला जायचं. त्यामुळे प्रत्येकजण त्यातनं काहीतरी घेत असतो. रिलेशनशिप ही अशी गोष्ट आहे की एका दिवशी परफेक्ट कधीच होत नसते. म्हणून तर तो संसार आहे ना. त्यामुळे रोजचं शिकणं आहे, रोजचं चुका करणं आहे, त्या चुकांमधनं शिकणं आहे, धडपडणं आहे. आणि 2023 काय किंवा 2024 काय, काळाला समोर जायलाच लागेल ना. ही रियालिटी ऑफ लाईफ तुम्ही मान्य केली तर थोडं जास्त सोपं जातं. आमच्या वेळेला असं नव्हतं. 10 वर्षापूर्वी केवढं ट्रॅफिकच नव्हतं. आता बघा जाताच येत नाही. पण ते 10 वर्षापूर्वी जे ट्रॅफिक नव्हतं आणि आत्ता जे ट्रॅफिक आहे ते कोणी वेगळ्या माणसांनी केलेलं नाही ना, आपणच केलंय. आपल्याच घरांमध्ये गाड्या वाढल्यात ना, त्यामुळे ते रस्त्यावरती आहेत. बरोबर. आपणच त्याला जबाबदार आहोत. त्याच्यामुळे आपण कोणाला शिकवायला जाण्यापेक्षा सगळे हुशार आहेत. सगळ्यातलं सगळं जे पाहिजे ते सगळं घेत असतात. बरोबर. तर दादा, तर प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील? माझं एवढंच म्हणणं आहे, मराठी प्रेक्षक हा कायम दर्जेदार नाटकं पाहतो, दर्जेदार सिनेमे पाहतो, दर्जेदार मालिका पाहतो. तसंच करण्याचा हा एक प्रयत्न आहे की ह्या नाटकाचा अनुभव तुमच्या नक्की स्मरणात राहील. त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत पाहिलं नसेल त्यांनी नक्की पाहायला या पुनश्च हनीमून.